गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। बघा सर्व सज्जन भाविकांचं या निरूपणामध्ये सहर्ष स्वागत आहे। बघा समर्थ सांगत आहेत की आता मार्गशीर्ष गुरुवारांचे बघा दिवस चालू होणार आहेत आणि या मार्गशीर्ष गुरुवारांमध्ये बघा महिला मंडळांसाठी खूप पर्वणीचा दिवस हा मानला जातो। बघा आपल्या या भारतभूमीमध्ये हे मार्गशीर्ष गुरुवार बघा जास्तीत जास्त केले जातात। हे मार्गशीर्ष गुरुवारांमध्ये बघा महालक्ष्मीची कथा सांगितली जाते आणि महालक्ष्मींनी हे मार्गशीर्ष गुरुवारांमध्ये नक्की साध्य ह्या मानवाने काय करायचं। बघा ही भारतभूमी आहे ना, ही भारताची संस्कृती आहे। प्रत्येक बघा सण असतो, प्रत्येक धार्मिक शास्त्रामध्ये खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे। पण आजचा मानव या सर्व गोष्टींना अंधश्रद्धा मानत आहे। बघा या गुरुवारांमध्ये सुद्धा आदिमाया आदिशक्ती नवचंडी दुर्गा माता बघा हे महालक्ष्मीचं रौद्र रूप धारण केलं होतं। बघा या राक्षसांनी देवांना सुद्धा ऐकत नव्हते। पण महालक्ष्मी बघा ही महालक्ष्मी म्हणजे तरी कोण? ही एक स्त्रीच आहे ना। पण या कलियुगामध्ये या आजच्या काळामध्ये बघा स्त्रीचा किती प्रमाणामध्ये छळ केला जातो। या कलियुगामध्ये आपण स्वतःला सुशिक्षित समजतो की बघा आम्ही सुशिक्षित झालो, अभ्यास बघा शिक्षण घेतलं, पैसा कमवू लागलो म्हणजे आपण सुशिक्षित झालो का? तर बघा जोपर्यंत या समाजामध्ये या देशामध्ये स्त्रीला उच्च स्थान दिलं जात नाही ना, तोपर्यंत आपण सुशिक्षित झालो आहोत का? सुसंस्कृत झालो आहोत का? तर कधीच होणार नाही। जोपर्यंत स्त्रीवरचा अत्याचार थांबत नाही, स्त्रीभूषण हत्या थांबत नाही, या गोष्टी जोपर्यंत थांबत नाही ना, तोपर्यंत तुम्ही कितीही भक्ती करा, कितीही तुम्ही जप करा, कितीही कर्मकांडांच्या मागे लागा, त्याचा काहीही उपयोग होणार नाही। बघा ही स्त्री आहे ना, ही साक्षात दुर्गेचा अवतार आहे, जिने सर्व ब्रह्मांडावर आपलं राज्य निर्माण केलं होतं, सर्वांना भयभीत करून टाकलं होतं। तिला बघा तिने जर विचार केला ना तर ती या जगावर राज्य करू शकते। पण ह्या स्त्रीला काही कळत नाही। स्त्रीने विचार करायला हवा। आजची स्त्री आहे ना, बघा आपल्या या बघा 10वीच्या परीक्षा होतात, 12वीच्या परीक्षा होतात, पूर्ण बघा महाराष्ट्रामध्ये राज्यांमध्ये 1 नंबर पहिली येणारी स्त्री असते। प्रत्येक परीक्षांमध्ये बघा स्त्रीमध्ये एवढा टॅलेंट आहे ना, म्हणजे समर्थ सांगत आहेत की बघा पूर्वीच्या काळापासून ही स्त्री नंबर 1च राहिली आहे। पण या कलियुगामध्ये एवढे वाईट विचार आता येत आहेत ना, या वाईट विचारांना थांबवण्यासाठी सद्गुण विचार आपण अंगीकारले हवेत। जोपर्यंत हे सद्गुण विचार आपल्या मनामध्ये बसत नाहीत ना, तोपर्यंत काही फायदा नाही। म्हणून समर्थ सांगत आहेत
की स्त्री एवढी महान आहे ना, तिला एवढं उच्च स्थान आहे ना, तिने फक्त मनात आणायला हवं. स्त्रीची बघा इच्छाशक्ती असते, एवढी उंच इच्छाशक्ती असते का तिला कोणीही थांबवू शकत नाही. पण आजची स्त्री एवढी गप्प आहे तरी का, हे प्रत्येक स्त्रीनं, प्रत्येक महिलेनं विचार करायला हवा. पण हे विचार करण्यासाठी ही प्रेरणा मिळेल कुठून? तर ही प्रेरणा मिळेल ह्या श्रवणातून, या भक्ती मार्गातून. जेव्हा दत्तगुरु माऊलींची कृपा होईल, समर्थांची कृपा होईल, तेव्हा हे मन आहे ना, ते एकचित्त व्हायला सुरुवात होईल. बघा, आपल्याकडं हे मार्गशीर्ष गुरुवार प्रत्येक घरामध्ये पुंजले जातात. ते आत्तापासून पुंजले जातात का? तर नाही. जेव्हा बघा आपले आजोबा, आपली आजी होती, खूप पूर्वीपासून हे मार्गशीर्ष गुरुवारांचे हे व्रत करण्यात येतं. पण याचा नक्की फायदा काय होतो हे कधी तुम्ही लक्षात घेतलं आहे का? बघा, अगोदर आपण हे मार्गशीर्ष गुरुवारांची पौराणिक कथा नक्की आहे तरी काय, यावर विचार करूया. बघा द्वापार युगामधील ही गोष्ट आहे. सर्वांनी मन देऊन ऐका, कारण ही गोष्ट नसून आपल्या जीवनामध्ये एक प्रेरणा जागृत होईल. आणि या प्रेरणेनं आपण हे जीवन जगायला आपल्याला बघा वेळ भेटेल. आणि हे जीवन जगायला आपल्याला एक ऊर्जा निर्माण होईल. बघा, त्या काळामध्ये सौराष्ट्र देशामध्ये भद्रश्रवा नावाचा राजा राज्य करत होता. बघा, तो काळ होता आणि त्या काळामध्ये त्या राजाचं नाव होतं भद्रश्रवा. हा राजा त्या राज्यामध्ये राज्य करत होता आणि तो मोठा विद्वान होता. बघा, आणि तो राजा साधा नव्हता, कारण तो राजा वेदांत जाणणारा होता. बघा, वेदांचा त्याला अभ्यास होता. आणि त्याच्या राणीचं नाव होतं सुरत चंद्रिका. बघा, त्यांना 7 पुत्र आणि श्यामबाळा नावाची एक कन्या होती. बघा, पुढे काय झालं, एकदा देवी लक्ष्मीच्या मनात आलं की आपण राजप्रसादी राहावं, त्यामुळं राजा आणखी सुखी होईल. बघा, प्रजेलाही तो आणखी सुख देईल आणि गरिबाकडे लक्ष राहील. बघा, तर तो सर्व संपत्तीचा उपभोग एकटाच घेईल. म्हणून बघा, देवीनं एका म्हातारीचं रूप घेतलं. बघा, परमेश्वराची लीला कशी असते. बघा, त्यावेळी देवीनं एका म्हातारीचं रूप घेतलं आणि फाटकी वस्त्र बघा तिच्या अंगावर होती. आधारासाठी काठी घेतली आणि काठी टेकत टेकत ती राणीच्या महालाच्या दाराशी आली. बघा, तिला पाहताच एक दासी पुढे आली आणि तिनं म्हातारीला विचारलं, कोण ग बाई तू, कुठून आलीस? बघा, काय काम आहे, तुझं नाव काय? बघा, या सर्व गोष्टी तिने बघा तिचं गाव विचारलं. बघा, आणि तुला काय हवं आहे, या सर्व गोष्टी तिने विचारायला सुरुवात केली. बघा, माझं नाव कमलाबाई आहे, द्वारकेत राहते मी, तुझ्या राणीला भेटायला आले आहे. कुठे आहे ती? बघा, दासी म्हणाली, राणीसाहेब महालात आहेत, त्यांना सांगायला गेले तर त्या माझ्यावरच रागवतील. तुला त्या कशा भेटतील बरं? तुझा अवतार पाहून तुला त्या हाकलून देतील. बघा, ती सांगायला लागली, तू इथेच थोडा वेळ थांब आणि या आडोशाला बस. बघा, पुढे काय झालं, म्हातारीला राग आला आणि ती संतापून म्हणाली, तुझी राणी मागील जन्मी एक वेश्याची पत्नी होती. बघा, आणि तो वैश्य फार गरीब होता. त्या दोघांनी वारंवार भांडणं होत होती आणि नवरा तिला मारहाण करी. या त्रासाला कंटाळून ती एक दिवस ती घर सोडून निघून गेली. बघा, पुढे जंगलात एकटीच उपाशी तापाशी भटकू लागली आणि तिची ही अवस्था पाहून मला तिची दया आली. मी तिला ऐश्वर्य, सुख आणि संपत्ती देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली आणि त्याप्रमाणे तिनं हे व्रत केलं. तिच्या व्रतानं महालक्ष्मी प्रसन्न झाली
तिचं दारिद्र्य संपलं, घरात सुख समृद्धी आली, तिच्या जीवनात आनंद भरला. मृत्यूनंतरही ते दोघे पती पत्नी बघा, हे लक्ष्मी लोकात वैभवात राहिली. या जन्मी त्यांचा जन्म राजकुळामध्ये झाला बघा, आणि देवीच्या कृपेने ती आता राणीपदावर बसली आहे बघा. हे सर्व म्हातारीचं बोलणं ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली. तिने म्हातारीला पाणी दिलं, नमस्कार केला. दासी तिला म्हणाली, कृपा करून मला हे व्रत सांगा बघा. उतरणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. म्हातारीनं दासीला लक्ष्मी व्रताची माहिती सांगायला सुरुवात केली. मग ती तिथून उठली आणि काठीत टेकीत निघणार इतक्यात महालातून राणी बघा पुढे आली. फाटक्या वस्त्रातील म्हातारीला पाहताच ती संतापली. राणी उर्मटपणे म्हणाली, कोण ग तू? बघा, ही असते जिथे वैभव असतं ना, तिथे हा गुरमटपणा असतो, अहंकार असतो. त्या म्हातारीला ती राणी बोलू लागली, कोण ग तू थेरडे? इथे का आली आहेस? जा इथून. तिने पुढे होऊन म्हातारीला घालवून बघा हकलवून दिलं. ती म्हातारी म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मीच होती ना, हे राणीला कळलं नाही. आणि राणीचा तो उर्मटपणा पाहून महालक्ष्मीने तिथं न थांबता स्वस्थानी जाण्याचं ठरवलं बघा. राणीचा महाल सोडून म्हातारी तिथून निघणार, तोच एक मुलगा लगबगीने बाहेर आला. आणि ती मुलगी होती राजकन्या श्यामबाला बघा. तिने ती येऊन म्हातारीला नमस्कार केला व बघा कवटाळून बघा म्हणाली, अजी रागावू नका बघा, माझी आई चुकली, तिच्यासाठी मला क्षमा करा, मी तुमच्या पाया पडते. राजकन्येचं हे बोलणं ऐकून बघा, राजकन्येचं हे बोलणं ऐकून महालक्ष्मीला तिची दया आली आणि तिने श्यामबाळेला लक्ष्मी व्रताची माहिती सांगण्यास सुरुवात केली बघा. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार होता. पुढे त्या दासीनं लक्ष्मी व्रत केलं. तिची आर्थिक स्थिती सुधारली आणि दासी पण सोडून ती संसार सुखाने करू लागली बघा. श्यामबाळेनं ही भक्तिभावाने सांगितल्याप्रमाणे लक्ष्मी व्रत केलं. सगळं नेम धर्म पाळून मार्गशीर्ष महिन्यातील सर्व गुरुवारी तिने व्रत सुरू केलं. शेवटच्या गुरुवारी उद्यापन केलं आणि लवकरच श्यामबाळेचा विवाह सिद्धेश्वर नावाच्या राजाच्या मालाधर नामक राजपुत्राशी झाला बघा. तिला राजवैभव मिळालं. लक्ष्मी व्रताच्या प्रभावाने तिचा संसार सुख समाधानाचा झाला. पण इकडे भाद्रश्रवा राजा व सुरजचंद्रिका राणी यांनी हळूहळू वाईट दिवस येऊ लागले बघा. त्या राज्यात ते राज्य लयास गेले. सगळे वैभव संपत्ती ऐश्वर गेले. अन्न पाण्याचंही ते महाग झाले. भद्रश्रवाला फार वाईट वाटे बघा. एक दिवस भद्रश्रवाला वाटलं की मुलीकडं जावं, तिला पाहावं आणि 4-8 दिवस तिच्याकडे राहावं बघा. त्याप्रमाणे तो जावयाच्या राज्यात गेला बघा. आणि चालून तो खूप दमला होता, म्हणून थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी तो एका नदीच्या काठी थांबला. राणीची दासी नदीवर येत होती बघा. तिने भद्रश्रवाला ओळखलं आणि दासी धावत महालात गेली आणि राजाला बातमी सांगितली. मालाधर व श्यामबालेने रथ पाठवून भद्रश्रवाला मोठ्या माना सन्माने बघा राजवाड्यामध्ये आणलं. आदर सत्कार केला आणि काही दिवस जावयाचा आणि मुलीचा पाहुणचार घेत भद्रश्रवा राजवाड्यामध्ये राहिला बघा. आता घरी परत जायचा विचार त्याच्या मनात येऊ लागला. त्याने तसं जावयाला हे सांगितलं. जावयाने संमती दिली. भद्रश्रवा परत जायला निघाला तेव्हा श्यामबाळेने एक हंडा भरून धन पित्याला दिलं.
तो हंडा घेऊन भद्रश्रवा घरी आला. मुलीने बघा धनाने भरलेला हंडा दिला आणि हे ऐकून सुरत चंद्रिकेचा आनंद गगनात मावेनासा झाला. बघा घाईघाईने तिने हंड्यावरचं झाकण काढलं. आत आत पाहते तर काय, हंड्यात धन नव्हतं, होते फक्त कोळसे. बघा काळे काळे कोळसे होते आणि महालक्ष्मीच्या अवकृपेने हंड्यातल्या धनाचे कोळसे झाले होते. तिने कपाळावर हात मारून घेतला. भद्रश्रवा हा चमत्कार पाहून चकित झाला. बघा दुःखाचे दिवस संपत नव्हते, दारिद्र्य सुटत नव्हते. सुरत चंद्रिकेला एक एक दिवस काढताना जीव बघा मेटाकुटीला येत होता. पुढे एक दिवस सुरत चंद्रिकेच्या मनातही लेकीला भेटायची इच्छा झाली. त्याप्रमाणे ती लेकीच्या घरी आली आणि तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार होता. बघा सुरत चंद्रिका लेकीच्या घरी पोचली तेव्हा श्यामबाळा व्रताचं उद्यापन करत होती. श्यामबाळेनं आईकडूनही महालक्ष्मी व्रत करून घेतलं. 4 दिवस मुळीकडे राहून सुरत चंद्रिका आपल्या गावी आली आणि राणीनं लक्ष्मी व्रत केल्यानं काही दिवसात त्यांना पूर्वीचे दिवस परत आले. राज्य प्राप्त झाली. बघा पुढे काही दिवसांनी आईवडिलांना भेटण्यासाठी श्यामबाळा माहेरी आली. पण बाप भेटायला गेला असताना त्याला श्यामबाळेने कोळसा भरलेला हंडा तरी दिला होता, पण आपल्याला काहीच दिलं नाही. हा राग राणीच्या मनात होता. त्यामुळे श्यामबाळेचं करावं तसं स्वागत मात्र केलं नाही. बघा राणीनं एक प्रकारे तिचा अपमानच केला, पण श्यामबाळेला आईचा राग आला नाही. ती पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाली आणि निघताना तिने पूर्वी बापाला दिलेला हंडा परत घेतला व त्यात मीठ भरलं व तो हंडा घेऊन ती आपल्या सासरी आली. स्वगृही आल्यावर बघा माळाधराने तिला विचारलं, माहेरून काय आणलंस? श्यामबाळेने बघा सोबत आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवलं आणि माळाधराने झाकण काढून आत पाहिलं तर हंड्यात मिठाचे खडे. तो पत्नीला म्हणाला, याचा काय उपयोग? श्यामबाळा म्हणाली, थोडं थांबा, तुम्हाला कळेलच. बघा त्या दिवशी श्यामबाळेने कोणताही पदार्थ मीठ घातले नव्हते. बघा कोणत्याही पदार्थामध्ये मीठ मात्र घातलेले नव्हते. सगळे पदार्थ आळणी होते. माळाधार जेवायला बसल्यावर त्याला सगळे पदार्थ वाढले. पानात बाजूला थोडं मीठ वाढलं. अन्न पदार्थामध्ये बघा ते मिसळताच बेचव अन्नाला चव आली. या मिठाचा हा उपयोग श्यामबाळा पतीला म्हणाली. बघा माळाधरालाही तिचं म्हणणं पटलं. थोडक्यात बघा जो कोणी महालक्ष्मीचं व्रत श्रद्धेने आणि मनोभावाने करेल ना, त्याला देवी प्रसन्न होऊन त्यांच्यावर कृपा तर होईलच, पण बघा धन श्रीमंती बघा आपल्याकडे कितीही धन श्रीमंती आली ना तरी माणसाने उतू नये मातू नये. कारण ही धन संपत्ती असते ना, ही लक्ष्मी कोणाकडे येते? बघा लक्ष्मी तर सगळ्यांकडेच येते, सर्वांवरच कृपा करते. पण जिथे समाधान नावाचा पक्षी असतो ना, जिथे समाधान असतं, जिथे प्रेम असतं, तिथेच ती कायमची राहते. पण जिथे अहंकार असतो ना, तिथे ही लक्ष्मी कधीच राहत नाही. समर्थ सांगत आहेत, या माणसानं बघा या जगामध्ये ईश्वर कुठे नाही, या ब्रह्मांडामध्ये ईश्वर कुठे नाही, अशी जागा तरी आहे का की जिथे ईश्वराचं रूप नाही? बघा जिथे या सृष्टीच्या निर्मात्यानं बघा या सद्गुरूंनी हे ब्रह्मांड बनवलं आहे ना, तर हा ईश्वर कणाकणामध्ये भरलेला आहे. बघा ज्याप्रमाणे आजची ही महिला आहे, आजची ही स्त्री आहे,
बघा मार्गशीर्ष आल्यानंतरच बघा हे गुरुवार महालक्ष्मीचे बघा हे व्रत चालू करते. त्या दिवसामध्ये शाकाहारीच अन्न खाते, मांसाहारी सेवन करत नाही. पण या मानवाने सुद्धा हे बघा तुम्ही ज्याप्रमाणे महिनाभर व्रत करता, पण हे असं व्रत जर या भक्ती मार्गामध्ये केलं, या सद्गुरू बघा चरणामध्ये तुम्ही राहिलात, या श्रवणामध्ये तुम्ही राहिलात, तर तुमच्या जीवनाचं भलंच होईल ना. म्हणून बघा 1 महिना आणि हे 4-7 हप्ते करून जर कोणाला धन संपत्ती होत असेल तर सर्व जगच धनवान होईल की नाही. पण असं खरं आहे का? बघा आपण जोपर्यंत या गोष्टीचा विचार करत नाही ना तोपर्यंत काही फायदा नाही. बघा या व्रताचा फायदा नक्कीच होतो, पण तो कुणाला होईल? की जी महिला श्रवणामध्ये आहे, जी स्त्री भक्ती मार्गामध्ये आहे, तिचे कर्म चांगले आहेत, तिचं कर्मावर एवढं बघा तिचं कर्म एवढे श्रेष्ठ आहेत ना की आपल्या पतीला परमेश्वराप्रमाणे मान देते, परमेश्वराची जशी भक्ती करते तशी ती बघा श्रेय आपल्या पतीला सुद्धा देते. कुणाशी वागताना, कुणाशी बघा चर्चा करताना ती प्रत्येक गोष्टीचा मान ठेवते, तिच्या हातून बघा दान धर्म घडतो. या सर्व गोष्टी तिच्या हातून बघा जे वर्षानुवर्ष घडत आहेत ना, त्याच स्त्रीला या मार्गशीर्ष व्रताचा फायदा होणार आहे, कुणालाही होणार नाही. बघा आपण विचार करूया. समर्थ पुढे सांगत आहेत हे व्रत केले जातात, हे मार्गशीर्ष गुरुवार केले जातात. बघा जर तुम्हाला आयुष्यभराचा जर फायदा पाहायचा असेल ना, जर करायचा असेल तर बघा जेव्हा गुरुवार येतो ना तेव्हा माझे दत्तगुरू माऊली माझ्या घरामध्ये येतात आणि ते जणू काही या भक्ताला सांगतात की तुझ्याकडून जर रोज ही भक्ती घडली, तुझ्याकडून रोज ही सकाळी संध्याकाळी 2 वेळची उपासना झाली तर तुला तुझ्या घरामध्येच नंदनवन फुलेल, तुझं जीवन तुझं कुटुंब एवढं सुखी होईल ना की तुला कसलीही चिंता राहणार नाही. पण आजचा मनुष्य काय करतो? या धनासाठी, या पैशासाठी तो काहीही करायला तयार आहे, पण देवाची भक्ती करतो का? तर नाही. बघा तसंच बघा इथे सुंदर उदाहरणाद्वारे आपण स्पष्ट करूया. समर्थ सांगत आहे की एका बघा शाळेमध्ये 2 विद्यार्थी जातात, पण एक विद्यार्थी असा आहे की तो ज्या दिवसापासून शाळा चालू झाली आहे ना त्या दिवसापासून अभ्यास करतो, रोजचं काम रोज करतो, रोज तो गृहपाठ करतो, अभ्यास करतो. आणि एक विद्यार्थी आहे तो परीक्षा आली तरच अभ्यासाला सुरुवात करतो. मग जेव्हा परीक्षा येते आणि परीक्षा झाल्यानंतर जेव्हा रिझल्ट लागतो, निकाल लागतो, तेव्हा पास मात्र कोण होतो? की ज्याने ज्या दिवसापासून अभ्यासाला सुरुवात केली आहे ना, बघा पूर्ण वर्षभर तो नित्यनेमाने रोज अभ्यास केला आणि रोज अभ्यास केल्यामुळं त्याचं मन, त्याच्या मनामध्ये जेवढं काही अभ्यास केलेला गृहपाठ होता ना तो व्यवस्थित मनामध्ये त्याच्या राहिला आणि परीक्षेच्या वेळेमध्ये चांगले मार्क मिळवून तो नंबर 1 पास झाला. पण हा दुसरा विद्यार्थी होता त्याचं काय झालं की तो परीक्षा जवळ आल्यावर सुरुवात केली, मग त्याच्या मनामध्ये ते लक्षात राहील का? तर नाही. तसंच या मनाचं सुद्धा आहे ना की भगवंत काय सांगत आहेत, सद्गुरू काय सांगत आहेत की हे मानवा, तुझ्या जवळ बघा जेव्हा महापुराचं पाणी आल्यानंतर तू घर बांधायला घेशील तर ते चालेल का? अजिबात चालणार नाही. तुला हे महापूर येणार आहे ना याची कल्पना अगोदरच होती, त्यावेळीच तू पक्क घर बांधायला हवं होतं.
पण तू बांधलंस का? तर नाही. तू वेळेवर ते घर बांधायचं चालू केलं तर त्या महापुरामध्ये तुझं घर राहील का? वाहूनच जाईल ना. तसंच या मनाचं सुद्धा आहे. तर आपण ही भक्ती जर बघा, आता मार्गशीर्ष गुरुवार आलेले आहेत. मार्गशीर्ष बघा, पूर्ण वर्षभर आपण आपल्या अंगामध्ये अहंकार आहे, आपले कर्म चांगले नाहीत, आपल्याकडून दान धर्म होत नाही, आपल्याकडून बघा इतरांच्या मनावर बघा दुःख निर्माण करण्याचं आपण काम करतो. समाजामध्ये आपल्याला इज्जत नाही. या सर्व गोष्टी बघा, या सद्गुण विचाराच्या गोष्टी आहेत का? या चांगल्या आहेत का? जर ह्या गोष्टी आपण पाळत नसू आणि जर या मार्गशीर्ष गुरुवारांमध्ये आपण जर 1 महिन्यामध्ये देवाची महालक्ष्मीची प्राप्ती करायला बघू, या महालक्ष्मीला प्रसन्न करायला बघू, तर ते शक्य आहे का? ते होईल का? बघा, या गोष्टीचा जोपर्यंत तुम्ही विचार करत नाही ना, तोपर्यंत तुम्ही कितीही मार्गशीर्ष महिने करा, कितीही मार्गशीर्ष गुरुवार करा आणि कितीही महालक्ष्मीची या 1 महिन्यामध्ये उपवास करा, पण ते शक्य आहे का? नाही. लक्ष्मी बघा, सद्गुरू आहेत ना, ही लक्ष्मी बघा, ही लक्ष्मी आहे, ही परमेश्वराची दासी आहे. आणि ही दासी पण अगोदर आपल्याला प्रसन्न कोणाला करावं लागेल? तर अगोदर या ब्रह्मांड नायकाला प्रसन्न करावं लागेल. या पृथ्वीचा नायक आहे ना, त्याला प्रसन्न करावं लागेल. तो एकदा प्रसन्न झाला ना, पण तो प्रसन्न कधी होईल? जेव्हा आपले कर्म चांगले घडतील. ते कर्म काय 1 दिवसाने घडतील का? तर नाही. आपल्याला आज संकल्प करायचा आहे. असा संकल्प करा की पुढचा मार्गशीर्ष गुरुवार जेव्हा येईल ना, तेव्हा महालक्ष्मी तुमच्यावर एवढं बघा प्रेमाचं सावट निर्माण करेल की तुमच्या घरामध्ये धन संपत्तीची कधीच कमतरता राहणार नाही. पण तो संकल्प या गुरुवारपासून सुरुवात करा, तेव्हाच ही महालक्ष्मी तुम्हाला प्रसन्न होईल. पण आपण जर बघा, ज्याच्या घरामध्ये या ब्रह्मांडाच्या नायकामध्ये या ब्रह्मांडाचा नायक आहे, त्याच्या जवळ ही महालक्ष्मी राहते, तर त्याला प्रसन्न करायला हवं ना. त्याने त्याची इच्छा असेल तर ती महालक्ष्मी आपल्या घरामध्ये येईल. पण त्याची जर इच्छा नसेल तर महालक्ष्मी आपल्या घरामध्ये येईल का? कधीच येणार नाही. म्हणून या सृष्टीचा पालनकर्ता आहे, या ब्रह्मांड नायक आहे श्रीराम समर्थ, श्रीकृष्ण स्वारी. ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. जेव्हा रोज उपासना होईल, 2 वेळची उपासना होईल, तर बघा आपल्या घरामध्ये असा चमत्कार घडेल, अशी जादू घडेल की त्या चमत्कारानं आपलं जीवन बघा किती समृद्ध होऊन जाईल. बघा, इथे समर्थ सांगत आहेत, इथे चमत्कार हा शब्द का वापरला आहे? कारण संतांनी बघा, संतांनी लोकांना उपदेश केला, या मानवाला उपदेश केला. पण या उपदेश करताना ह्या माणसांनी संतांची थट्टाच उडवली ना. बघा, संत श्रेष्ठ बघा, हे तुकाराम महाराज होते, ज्ञानोबा माऊली होते. या ज्ञानोबा माऊलींना सुद्धा या लोकांनी कमी त्रास दिला का? या मानवाने कमी त्रास दिला का? बघा, या मानवाला किती समजवण्याचा प्रयत्न केला, पण हा ज्ञानेश्वर माऊलींचं या मानवाने ऐकलं का? पण जेव्हा रेड्याच्या तोंडातून वेद बोलायला लागलो, चमत्कार घडवून आणले, भिंतीवर बसले आणि भिंत चालू लागली. जेव्हा चमत्कार घडला ना, तेव्हा या मानवानं माझ्या बघा संतांवर विश्वास ठेवला. म्हणजेच काय? म्हणजेच चमत्काराशिवाय या माणसाला काही कळत नाही. पण आपण तसे आहोत का? आपली परमेश्वरावर श्रद्धा आहे. मला माहीत आहे की हा परमेश्वर आहे ना, या जगाचा दाता आहे. त्याच्या मनात जर आलं ना, तो काहीही करू शकतो.
हे जेव्हा तुम्हाला माहीत होईल ना, हे जेव्हा या माणसाला माहीत होईल, कळेल, तेव्हा हा माणूस वाईट कर्म करणार नाही. म्हणून बघा समर्थ सांगत आहेत की आता हे मार्गशीर्ष गुरुवार आलेले आहेत ना, आता हे व्रत चालू होणार आहे. जर तुम्हाला खरंच बघा महिलांनी पण लक्षात ठेवा आणि बघा पुरुषांनी पण लक्षात ठेवा, जर खरंच तुमच्या जीवनामध्ये आनंदाचे क्षण हवे असतील, सुखाचा वर्षाव व्हावा असेल, धनाचा वर्षाव व्हावा असेल, तर आत्तापासूनच लक्षात ठेवा, तुम्ही योग्य भक्ती मार्गाचा उपयोग करा. आणि योग्य भक्ती, तुमचा भक्तिमार्ग कोणत्याही पंथाचा असू दे किंवा कोणत्याही परमेश्वराचा असू दे, त्याच्याशी काही घेणं देणं नाही. पण तुमचे कर्म व्यवस्थित ठेवा. दुसऱ्याच्या चेहऱ्यावर दुःख आणू नका. दुसऱ्याच्या जीवनामध्ये दुःख निर्माण करण्याचं कारण तुम्ही होऊ नका. दुसऱ्यांना बघा, समोरच्याला दान करण्याची भावना निर्माण करा. तुमच्याकडे जे असेल नसेल, बघा दान धर्म जिथे घडतो ना, तिथे बघा धनवान माणूस होतो. हे एक वाक्य लक्षात ठेवा. बघा आपल्याकडे दान करण्याची क्षमता जर असेल ना, तर तुमच्याकडे धनसुद्धा येणारच आहे. कारण म्हणून समर्थ सांगत आहेत, हा संकल्प तुम्ही या वर्षामध्ये करायचा आहे. प्रत्येक महिलांनी तर करायलाच हवा. संकल्प करा. महालक्ष्मीला बघा एक संकल्प करा की हे महालक्ष्मी, हे देवी, हे दुर्गा, माझा आत्तापर्यंत जे काही चुकला असेल ना, मला क्षमा करावी. पण आत्तापासून मी संकल्प करते की पुढच्या वर्षातले हे मार्गशीर्ष गुरुवार येईपर्यंत माझं वैभव, माझं बघा घरातला संसार सुखाचा झाला पाहिजे. तुमच्या मनामध्ये जे जे प्रश्न आहेत ते तुम्ही या मार्गशीर्ष गुरुवाराच्या दिवशी मांडा. कारण हा गुरुवार आहे, हे मार्गशीर्ष गुरुवार आहेत ना, हे प्रश्न तुम्ही महालक्ष्मीपर्यंत पोचवा, परमेश्वरापर्यंत, सद्गुरूपर्यंत पोचवा. आणि जेव्हा हे प्रश्न तुमचे बघा तुमच्या हृदयातून माझ्या परमेश्वराकडे पोचतील ना, पण तुम्ही संकल्प करा की माझे आजपासून कर्म चांगले होणार आहेत. आणि हा जेव्हा तुम्ही संकल्प कराल ना, तेव्हा खरा मार्गशीर्ष गुरुवार तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये अशी एक ऊर्जा निर्माण करेल ना, तुमचं जीवन बघा. समर्थ पुढे सांगत आहेत की तुम्ही एकदा चांगले कर्म करायची सुरुवात केली ना, तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा कसा निर्माण होईल. तो आनंद एवढा चांगला असेल ना की तुम्ही स्वतः नशीबवान समजाल की माझ्यामुळं कुणालाही दुःख नाही, माझ्यामुळं कुणालाही त्रास नाही, आणि मी स्वतः परमेश्वरामध्ये लीन झालो आहोत. हे जेव्हा तुमच्या मनाला वाटेल ना, तेव्हा खरा भक्तिमार्ग तुम्ही निर्माण करणार आहेत. आणि खरा भक्तिमार्ग म्हणजे काय, तर हे कर्मच खरा भक्तिमार्ग आहे ना. तुमच्याकडे बघा प्रत्येक माणसाकडे धन आहे, संपत्ती आहे, पण धन आलं म्हणून माणूस सुखी होतो का, तर नाही. हे धन येऊन सुद्धा जिथे समाधान असतं ना, जिथे प्रेम असतं, त्या धनामध्ये खरा आनंद आहे. म्हणून समर्थ सांगत आहेत की बघा हे मार्गशीर्ष गुरुवार आलंय म्हणून आपण बघा देवरूपास होऊ. देवाजवळ जाण्याचा प्रयत्न करू. आणि बघा या 12 महिन्यातले 1 महिना आपण देवापुढे जाण्याचा प्रयत्न करतो आणि 11 महिने मात्र बघा पाप करतो. तर ते महालक्ष्मीला सुद्धा आवडेल का, बघा देवाला सुद्धा आवडेल का. म्हणून आपण वर्षानुवर्ष 12 महिने सुद्धा आपल्याकडून सद्गुण विचार निर्माण झाले पाहिजेत, तर ह्या व्रताचा फायदा आहे. नुसतंच 1 महिना व्रत करून तुम्हाला जर वाटत असेल मी धनवान होईल, माझ्या जीवनामध्ये सुख निर्माण होईल, तर असं कधीच होणार नाही.
म्हणून समर्थांनी सांगितलं आहे बघा, तुम्हाला जर पुण्यकर्म तुम्ही केले ना तर तुम्हाला देवाची प्राप्ती नक्कीच होईल. तुम्ही दान केलं तर तुम्हाला धन नक्कीच मिळेल. आणि जर तुम्ही दुसऱ्याचं चांगलं करण्याची भावना जर मनामध्ये निर्माण केली तर तुमचंसुद्धा चांगलंच होईल. तुमचं आनंद निर्माण होईल. तुमच्या कुटुंबाचं सोनंच होऊन जाईल. आणि हेच आपल्याला करायचं आहे. म्हणून आत्ताच संकल्प करा. आणि हा संकल्प असा करा की पुढचा वर्ष येऊपर्यंत आपलं जीवन बघा एकदम चांगलं झालं पाहिजे. आपला संसार सुखाचा झाला पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ.